वेळामध्ये डिलिव्हरी झाला पाहिजे आणि मल्टीमध्ये किती वेळ झाला पाहिजे. तर मग आपल्याला ते कळते की फर्स्ट स्टेजपासून आता तुम्हाला जेव्हा नॉर्मल लेबर शिकवलं जाईल त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेजमध्ये किती वेळा डिलिव्हरी झाली पाहिजे, सेकंड स्टेजमध्ये किती, ते सगळं टायमिंग आहे त्याच्यामध्ये, मग ते तुम्हाला कळून जाईल. तर मग इथपर्यंत 10 सेंटीमीटरचं डायलेटेशन व्हायला पाहिजे. आणि जर समजा ती आपल्याकडं 4 सेंटीमीटर डायलेटेशन झालेली आहे आणि ती आली नाही एमला, आणि त्याच्यानंतर आपण नंतर काय करतो, आपण सारखं तिची पीव्ही करू शकत नाही. 4 तासानंतर तिचं डायलेटेशन बघतो, 4 सेंटीमीटर होतं आणि मग परत 4 तासानंतर बघितल्यावर तिचं डायलेटेशन किती व्हायला पाहिजे, प्रत्येक 1 आवरला 1 सेंटीमीटर डायलेटेशन तिचं झालंच पाहिजे. तर मग 4 तासानंतर बघितल्यावर 8 सेंटीमीटर डायलेटेशन हे व्हायला पाहिजे. जर समजा तिचं 8 सेंटीमीटर डायलेटेशन झालंच नाही, तिचं 4 नंतर 5 किंवा 6 वरच आहे, 4 तासानंतर बोलू, मग तिचा प्रोग्रेस चांगला आहे का नाही, मग ते काय होईल, असं जात तिकडं काही ॲक्शन लाईनपर्यंत तिचं प्रोग्रेस येईल. समजा ती तेवढ्या वेळामध्ये नाही झाली, जेव्हा ॲक्शन लाईनवर आपला डॉट येईल, मार्क येईल, मग तेव्हा ती काय होईल, हाय रिस्कमध्ये जाईल आणि मग आपण तिला काय करतो, पुढची प्रोसिजर रेफर वगैरे करतो. तर असं पाठोपाठ भरताना असं बघायचं, ती आली आपल्याकडं, किती वाजता आली, तिचा टायमिंग खाली लिहायला टायमिंगसाठी असते आवर, त्याच्यानंतर डायलेटेशन इथं 10पर्यंत मेजरिंग दिलेलं आहे आपल्याला, त्यानुसार मार्क करायचं आणि त्याच्यानंतर ग्राफ काढून घ्यायची. जिथं तुम्ही डॉट दिला तिथं ग्राफ काढून घ्यायचे आणि त्यावेळेलाच आपण तिथे FHR पण बेबीचे त्याला हे करत जायचे. त्याच्यानंतर तिचं ब्लड पुढं सांगितलं की BP वगैरे पण घ्यायचं, टेम्परेचर पण घ्यायचं आणि इकडं फ्लूइड कोणतं होतं, इनटेक होतं, रप्चर होतं, क्लिअर होतं, ब्लूटेनिंग होतं का ब्लड स्टँड होतं, हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन करायचं. तर आता हे कॉन्ट्रॅक्शन, तर आपल्याला कोण 10 मिनिटाला कॉन्ट्रॅक्शन बघायचे असतात. समजा तिला कॉन्ट्रॅक्शन आले तर पहिलं काय करायचं, आपण तिच्या पोटावर हात ठेवायचा. हात ठेवल्याच्या नंतर 10 मिनिटामध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्शन बघायचे. 10 मिनिटामध्ये तिला किती कॉन्ट्रॅक्शन येते ते आपण तिला मोजायचे. ते कसे कळते, कॉन्ट्रॅक्शन आलं की पोट काय होतं, एकदम असं हार्ड होते आणि कॉन्ट्रॅक्शन गेले की काय होते, लूज होते. कॉन्ट्रॅक्शन आलं की असं टाईट होते, कॉन्ट्रॅक्शन गेलं की असं होते. त्याच्यावर आपल्याला मोजता येते की तिला 10 मिनिटामध्ये किती आहे, त्याच्यामध्ये माइल्ड आहेत का, मॉडरेट आहेत का, सिव्हिअर आहे. जास्त वेळ जर थांबले, सुप्रिया जास्त वेळ जर थांबले तर ते कॉन्ट्रॅक्शन काय होते, जास्त वेळ थांबले तर ते सिव्हिअर आहे. एकदम यायलाच चालले तर काय माइल्ड आहे आणि थोडंशी यायला थांबायला चालले मग काय ते